हॅलो. तर पुन्हा एक बार आमच्या व्यासपीठावर उपस्थित तमाम मान्यवर अतिथी क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडूंचा दत्तकृपा स्पोर्ट्स क्लब कळापुरी आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक 2022 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊयात आजच्या दिवसातील अंतिम लढत अर्थातच सेमीफायनल उपांत्य फेरीचा सामना आणि या सामन्यातील विजेता संघ थेट दाखल होईल या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये अर्थातच बक्षीस पात्र फेरीमध्ये. उद्या संध्याकाळी मेगा फायनलची लढत आपण या मैदानावरती पाहणार आहोत. परंतु आजच्या संपूर्ण दिवसभराची मेहनत पणाला लागणारा हा सामना मात्र या मैदानावरती आपण पाहतो. दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर. पहिला क्वार्टर फायनलचा सामना जिंकला होता माऊली संघाला पराभूत करत असताना सेमीफायनलमध्ये दाखल झालाय तो अर्थातच मोरिया 11 संघ. आणि नुकत्याच झालेल्या सामन्यामध्ये रियास रे गणेश सारख्या ताकदवर संघाला पराभूत करत मात्र या स्पर्धेची सेमीफायनल गाठणारा स्मॅश 11 हा संघ मात्र आपल्याला एकमेकांसमोर पाहायला मिळतात. नाणेफेकीचा महत्त्वपूर्ण कौल जिंकलाय अर्थातच मोरिया 11 संघानं. प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली. 5 षटकांची लढत, 2 षटकं पॉवर प्लेची P1 आणि P2, एका गोलंदाजाला 2 षटक वापरण्याची संधी आणि 4 गोलंदाज वापरणं हे बंधनकारक. ऑल सेट फॉर द सेमीफायनल. 2 सलामीवीर फलंदाज यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज स्मॅश 11 संघाचा सचिन सर्वोत्तम फलंदाज या संपूर्ण स्पर्धेत. आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती मात्र अक्षय भुसारी. पहिला चेंडू, चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू छपकन आतमध्ये वळतोय. बॅटची काढ घेऊन हा चेंडू मात्र सरळ जातोय लिमिट ऑफ रिझन मध्ये, जिथे गोलंदाज मात्र हा चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये अडवतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता पहिल्या चेंडूवरती मात्र बँक ऑन टार्गेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अक्षय भुसारीचा जर विचार केला तर एकाच टप्प्यावरून चेंडू दोनही दिशेला वळवण्याची क्षमता. कळंबोली क्रिकेटचा नन्ना मुन्ना जादूगर म्हणून नक्कीच या गोलंदाजाकडे पाहिला जातो. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, स्ट्रेच केले स्वतःला, चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता. आडवा बॅटनं चेंडू खेळण्याचा मानस दाखवला गेला. सलगचा दुसरा निर्धाव चेंडू या ठिकाणी मात्र गोलंदाज अक्षय भुसारी. व गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा सलगचे 2 निर्धाव चेंडू सचिन या फलंदाजावरती मानसिक दडपण निर्माण केलंय. यावेळेला मात्र उजव्याची बाहेरचा चेंडू पॉईंट आणि गलीच्या मधून चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव मात्र धावफलकावरती नक्कीच अंकित केली जाते. या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 सामन्यासाठी गोविंद संघामध्ये उपलब्ध नव्हता. वाढतो आता मात्र गोविंदाची वर्णी देखील या संघामध्ये लागली आणि हेच कारण आहे गोविंदा आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो. सातत्यानं जर आपण पाहिलं तर गोलंदाजांना गाईड करण्याचं काम हा यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असताना गोविंद आपल्याला सातत्यानं करताना पाहायला मिळतो. अक्षय भुसारीचा ज्या वेळेला आपण विचार करतो अक्षय भुसारी निर्णायक क्षणाला षटक फेकण्याची जबाबदारी या गोलंदाजावरती असते. आघाडीचा गोलंदाज म्हणून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला उजव्याची बाहेरचा चेंडू आहे, कव्हरच्या दिशेने चेंडू ड्राईव्ह केला आणि काय कमालीचा कॉन्फिडन्स आहे पहा. पटका खेळल्यानंतर धाव घेण्याचा मानसही दाखवला नाहीये हॅपी सिंगनं. आणि जो फॉर्म आहे या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधला तो फॉर्म मात्र पुन्हा एकदा कायम राखत असताना 4 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून मात्र चेंडू जातोय सीमारेखा पार. 4 धावा चौकार. चौकार या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. संपूर्ण ताकदीनिशी दोनही संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ रिझर्व मध्ये तैनात केला गेलाय. नूरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना यावेळेला मात्र पुन्हा एकदा शरीरापासून चेंडू थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. पंचांकडे आचळभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. निर्धाव चेंडूची होती सांगता षटक क्रमांक 1 या ठिकाणी मैदानावरती सुरू आहे. पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज अक्षयनं. त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर सिंगल आली, चौथ्या चेंडूवर चौकार पाहायला मिळाला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक नूरला चेंडूवरती येतोय. चेंडू बक्याच्या बाहेर, 1 बाउन्स इनटू द फॅन्स. पंचांचा इशारा चौकार. हॅपी सिंगच्या बॅटमधनं आलेला हा दुसरा दणदणीत खणखणीत चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची एकूण धावसंख्या या चौकारानं धावफलकावरती 9 धावा, 9 रन्स ऑन द बोर्ड. व हॅपी सिंग कमालीच्या फॉर्म मध्ये नक्कीच फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधला सर्वाधिक यशस्वी फलंदाज हॅपी सिंग मैदानाच्या आतमध्ये. 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आले, 3 चेंडूंचा त्यानं सामना केलाय आणि 8 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान मात्र या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर फलंदाज हॅपी सिंगच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 9च्या सरासरीने जर धावा उभारल्या गेल्या तर 45 धावांपर्यंत मजल मारू शकतो स्मॅच संघ. परंतु मोरिया 11 संघाचा या वर्षीचा क्रिकेट हंगामामधला फॉर्म आपण पाहिला. सलग 3 स्पर्धा मेगा फायनल पर्यंत पोहोचणारा हा संघ
आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर या संघाची फलंदाजी ही देखील तितकीच भक्कम आहे. मागील सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं धावांचा यशस्वी पाठलाग केला गेला, सामना जिंकला. त्यानंतर मात्र 58 धावा उभारल्या गेल्या आणि त्या 58 धावा डिफेंड केल्या गेल्या 5 षटकांमध्ये. त्यामुळे एका वेगळ्या उंचीवरती कॉन्फिडन्स लेवल आपल्याला नक्कीच पाहायला मिळते मोरया 11 संघाचा. जास्त करून युवा चेहऱ्यांना संधी दिली गेली मोरया 11 संघाचा. जर आपण विचार केला मयूर खानावकर संघनायकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर युवा गोलंदाज अर्थातच यावेळेस गोलंदाजीच्या बोल्यावरती रोहित आपण पाहतोय. पहिले षटक अक्षयच्या माध्यमातून हाताळलं गेलं. 5 षटकांची ही लढत आहे. रोहित यावेळेला मात्र सरळ बॅटनं चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. सोनू दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि कमालीची रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी. मग अगोदरच मानस बनवला होता की जिथे खराब चेंडू मिळणार त्यावरती चौकार षटकारांची आतषबाजी आणि जिथे चांगले चेंडू मिळतील तिथे मात्र एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित केलं जाणार. सिंगल या ठिकाणी होती पण तू कमालीची रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. 2 महत्त्वपूर्ण धावा धावफलकावरती अंकित झाल्या आणि या 2 धावींच्या बरोबरीनं संघ पोहोचला दुहेरी अंकामध्ये. धावफलकावरती धावा आल्या त्या 11 धावा. यावेळेस मात्र कमालीचा फटका एक्झिक्यूट केला गेलाय. क्लास क्रिकेटचा दर्जा या फटक्यामध्ये मात्र पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेखा पार. पंचांचा इशारा चौकार. या चौकारानं मात्र सांघिक धावा संख्येला नवसंजीवनी देण्याचं काम मात्र केलं जात आहे. P2चं हे षटक आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. केवळ 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कल बाहेर राहण्याची मुभा आणि आता मात्र थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. आणि जो कव्हरचा क्षेत्ररक्षक होता त्या कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तैनात केला जात आहे. सचिनचा हा स्ट्रॉंग झोन ओळखला जातो. लॉंग ऑफ पासून ते डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंतचं क्षेत्र हे स्ट्रॉंग झोन आहे फलंदाजाचा. व्ही शेपमध्ये हा फलंदाज जास्त खेळ करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. आणि आता मात्र थोडासा मानसिक दडपण असणार आहे ते गोलंदाज रोहितवरती. एक युवा गोलंदाज आहे परंतु क्षमता गुणवत्ता या खेळाडूमध्ये जरूर आहे. यावेळेला मात्र जो क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला क्षेत्ररक्षकाकडून मात्र होते चूक. जिथे असायला हवी होती फक्त एकेरी स्वरूपाची धाव त्या ठिकाणी मात्र जातोय चेंडू सीमारेखा पार. 4 धावा चौकार. या अगोदर देखील आपण पाहिलं हॅपी सिंगचा झेल घेण्याची संधी होती नुरलाला. ती संधी मात्र गमावली आणि त्यानंतर मात्र हा चेंडू जो अडवणं अपेक्षित होतं पण तो चेंडू देखील सोडलाय आणि 4 महत्त्वपूर्ण धावा मात्र धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. सचिनच्या बॅटमधून निघालेला हा पहिला चौकार, दुसरा चौकार आहे आणि संघाला मात्र हा चौकार घेऊन जातोय 19च्या घरामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना सेमीफायनलची लढत आपण पाहतोय. यावेळेला थोडंसं मानसिक दडपण पाहायला मिळालं गोलंदाज रोहितवरती. परिणामी चेंडू मात्र उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर फेकला गेला. ड्राईव्ह काढायचा प्रयत्न होता सचिनचा. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाही मात्र सिंगल धावफलकावरती जरूर अंकित केली गेली आणि या सिंगलनं संघाची एकूण धावसंख्या मात्र 20 धावा धावफलकावर. 20 रन्स ऑन द बोर्ड. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. हॅपी सिंग आज जर आपण पाहिलं तर हॅपी सिंग वरती मोठी जबाबदारी आहे. संघातील काही प्रमुख खेळाडू अनुपस्थित असताना हॅपी सिंगनं मात्र संयमी खेळ कमालीचा संयम या स्पर्धेमध्ये दाखवला गेलाय. का या खेळाडूचा यावर्षीचा क्रिकेट हंगाम सर्वाधिक यशस्वी खेळाडू यावर्षीच्या क्रिकेट हंगामामधला. यावेळेला मात्र लॉफ्ट केलाय कमालीचा फटका. क्लास दर्जा क्रिकेटचा दर्जा मात्र इथे दाखवला जातोय आणि ह्या खेळाडूला का सर्वोत्तम आणि सर्वाधिक यशस्वी खेळाडू संबोधला जातो. त्याला पाहिलं मिड ऑफ रिझर्व्हमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. 38 सर्कलला हा क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ रिझर्व्हमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. लॉफ्ट केलाय चेंडूला जाणून बुजून उंची दिली आणि 4 महत्त्वपूर्ण धावा मात्र धावफलकावरती अंकित केल्या गेल्यात. हॅपी सिंगच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा चौकार संघाला मात्र घेऊन जातोय 24च्या घरामध्ये. कमालीचं टायमिंग पाहायला मिळालंय. यावेळेला मात्र कव्हरचं क्षेत्र निवडलाय. अप्रतिम दर्जेदार कलात्मक फलंदाजी यावेळेस मात्र मैदानावरती. डीप एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉईंट सीमारेखा पार. चेंडू सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाजच्या बॅटमध्ये. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 28. तर 2 षटकांच्या समाप्ती अखेर 28 धावा धावफलकावरती आल्यात. जबरदस्त सुरुवात मात्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. हॅलो हॅलो. तर 2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावर आल्यात. 28 रन्स ऑन द बोर्ड. हॅलो.
तर 28 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 14च्या सरासरीनं पहिल्या 2 षटकांमध्ये मात्र दमदार सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली आहे. खऱ्या अर्थानं ज्या सुरुवातीची गरज होती ती गरज मात्र या ठिकाणी फलंदाजीच्या माध्यमातून पूर्ण केली. कौतुक करावं लागेल हॅपी सिंगचं. 3 चौकार हॅपी सिंगच्या बॅटमधनं आले आहेत. 4 चौकार तब्बल 16 धावांचं उपयुक्त खेळी मात्र या इनिंगमध्ये साकारले. आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर सचिन त्याच्या बॅटमधनं 2 चौकार आलेत. तब्बल 12 धावांचं योगदान सचिनच्या बॅटमधनं देखील आपल्याला पाहायला मिळालंय. दोनही खेळाडूंनी 7 चेंडू खेळलेत. सचिननं 12 धावांचं योगदान दिले. 5 चेंडू खेळलेत. हॅपी सिंगनं 16 धावांचं योगदान दिले. आणि दोनही खेळाडूंनी मिळून तब्बल 6 चौकार या इनिंगमध्ये साकारलेत आणि 28 धावा मात्र धावफलकावरती अंकित केल्यात. इथे मात्र गोलंदाजीमध्ये कोणतंही परिवर्तन नाही आहे. अर्थातच आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाज अक्षय भुसारी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू आहे. पंचांकडे अचाळभूत नजरेनं जरूर पाहिलं जात आहे. पंचाने लाईन पाहिली आहे, दिशा पाहिली आहे चेंडूची आणि त्यानंतर मात्र अवांतर चेंडूचा इशारा केलाय. अवांतर धावसंख्येच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती 29 रन्स ऑन द बोर्ड. 29 धावफलकावरती एक फ्लाइंग स्टार्ट. जबरदस्त सुरुवात मात्र आपल्या संघाला मिळवून दिली आहे. आवश्यकता आहे ती सातत्य राखण्याची. यावेळेला पुन्हा एकदा उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू होता. थोडंसं शफल केलं होतं फलंदाजांना, परंतु पंचाने लाईन पुन्हा एकदा पाहिली आणि अवांतर चेंडूचा इशारा केलाय. पण अक्षय भुसारीवरती मात्र मानसिक दडपण आहे. नक्कीच हा गोलंदाज मानसिक दडपणाखाली वावरताना पाहायला मिळतोय. शरीरापासून चेंडू सातत्यानं लगातार चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय. ऑफ ब्रेक आणि लेग ब्रेक दोनही प्रकारच्या गोलंदाजीसाठी हा गोलंदाज ओळखला जातो. आणि वैशिष्ट्य या गोलंदाजाचं पाहिलं तर एकाच ॲक्शनमध्ये चेंडू दोनही दिशेला वळवतो. त्यामुळे तितक्या लवकर याची गोलंदाजी समजणं फलंदाजांसाठी कठीण असतं. परंतु कौतुक या ठिकाणी सचिनचं करावं लागेल. कौतुक हॅपी सिंगचं देखील या मैदानावरती करावं लागेल. संयमी खेळ मैदानावरती साकारलाय आणि हळूहळू धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न मात्र या दोनही फलंदाजांचा या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. थोडंसं धीम्या गतीने चेंडू फेकला गेला होते. उंची जास्त दिली गेली या चेंडूला. परिणामी फलंदाजाला मात्र चेंडू नीटसा समजला नाहीये आणि चेंडू सरळ जाऊन विसावलाय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू आणि येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजांचा आत्मविश्वास बळवणारा चेंडू असणार आहे यात मात्र शंका नाहीये. यावेळेस शफल केलाय. मोठा फटका आणि चेंडू थांबणार नाहीये. इट्स वन बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावा चौकार. हॅपी सिंगच्या बॅटमधनं आलेला हा तब्बल 5वा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 20 धावा या इनिंगमध्ये मात्र साकारल्या गेल्यात त्या फलंदाज हॅपी सिंगच्या माध्यमातून. 7 चेंडूंमध्ये 20 धावा आणि या 20 धावांमध्ये तब्बल 5 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेत. यावेळेला उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू काहीसा लो राहतोय. पंच आमच्या दिशेनं वळतायत. इट्स अ व्हाईट बॉल. या षटकामधला हा तिसरा अवांतर चेंडू आहे. थोडंसं मानसिक दडपण जरूर पाहायला मिळालं गोलंदाज अक्षय भुसारीवरती. कारण पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 14च्या सरासरीने 28 धावा धावफलकावरती आल्या होत्या. एक फ्लाइंग स्टार्ट मिळाली होती स्मॅश संघाला आणि त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखण्याचं काम या दोनही फलंदाजांना केले. कौतुकास्पद कामगिरी या दोनही फलंदाजांची. हॅपी सिंग 5 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेत. वाईट +1 अशा एकूण 2 धावांचा बोनस मात्र या अगोदरच्या चेंडूवरती मिळालाय. यावेळेस शफल अक्रॉस द लाईन. अपील होती परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. इट्स अ लेग बाय. पंचांचा इशारा येतोय. सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. षटक क्रमांक 3 या ठिकाणी सुरू असताना गोलंदाज अक्षय भुसारी आपल्या वैयक्तिक ओढ्यातील दुसरं षटक हाताळतोय. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. कदाचित 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 पैकी किमान एक मोठा फटका. हॅपी सिंग प्रयत्न जरूर असणार आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अतिशय संयमाने खेळ केलाय आणि इथे मात्र बेगेट करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय. 38 सर्कलला प्रवीण चेंडूवरती येत आहे. चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत मात्र एकेरी स्वरूपाची धाव ही नक्कीच धावफलकावरती अंकित केली जाते. या एकेरी धावेनं संघ पुढे सरसावतोय. षटक क्रमांक 3 सुरू असताना मैदानावरती धावा आल्यात बिनबाद. 39 धावा. 39 रन्स ऑन द बोर्ड. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 28 धावा धावफलकावरती होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत. 5 धावा खर्च केल्यात त्या तब्बल 11 आणि अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. सचिन ऑन अ स्ट्राईक आहे. सचिनच्या बॅटमधनं एखादा मोठा फटका येणार का? कदाचित अपेक्षा असेल सचिनच्या बॅटमधून एका मोठ्या फटक्याची. 45 प्लस धावा जर 3 षटकामध्ये धावफलकावरती आल्या
तर एका चांगल्या धावसंख्येकडे जरूर पाहायला मिळू शकतो. परंतु आता मात्र रिव्हर्स स्वेप अटेम्प्ट केला गेला. षटक समाप्त होत आहे. तिसरं 3 षटकांच्या समाप्ती अखेर 39 39 तर 13च्या सरासरीने 39 धावा धावफलकावरती आल्यात. 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि इथून मात्र कमबॅक मोरिया 11 संघाला नक्कीच करावा लागेल. मोरिया 11 संघाचा विचार केला तर 39 धावा 39 13च्या सरासरीला 3 षटकांच्या समाप्ती अखेर 39 धावा धावफलकावरती आल्यात. हॅलो दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. 39 धावा धावफलकावरती. तर 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 39 धावा धावफलकावरती आल्यात. इथून मात्र एक्सेलरेट करावं लागेल. दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि या दोन फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे. तर षटक क्रमांक 4 या ठिकाणी गोलंदाज नुरलाच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. पण अक्षयनं आपल्या वैयक्तिक ओढ्यातील 2 षटकं पूर्ण केलीत. अक्षयच्या गोलंदाजीचा पृथक्करण सांगायचं झालं तर 2 षटकं 0 निर्धाव 20 धावा. तर गोलंदाज रोहित 1 षटक 0 निर्धाव 19 धावा. 3 षटकांमध्ये 39 धावा धावफलकावरती आल्यात गोलंदाज नुरला. इथून मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. कदाचित लाईन पाहिली, इम्पॅक्ट पाहिला आणि त्यानंतर मात्र चेंडूची हाईट पाहिली गेली. थाय पॅड वरती हा चेंडू आदळलाय. जरूर शॉट कोणत्याही प्रकारचा अटेम्प्ट केला नव्हता हॅपी सिंगनं. हा चेंडू लेफ्ट करण्याचा प्रयत्न होता पण तो शरीराचा वेध घेतला जातोय. पहिला चेंडू निर्धाव फेकलाय. कुठेतरी सुटकेचा निश्वास जरूर सोडला असेल गोलंदाज नुरलानं. परंतु अजूनही 5 चेंडू या षटकामध्ये येणं बाकी आहे. हॅपी सिंग ऑन अ स्ट्राईक. मोठा फटका फलंदाजच्या बॅटमध्ये येणार का? यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय चेंडूला. कमालीचं टायमिंग पाहायला मिळालंय. क्षेत्ररक्षक जरूर मात्र चेंडू आवाक्याच्या बाहेर. इट्स हाय अँड हँडसम षटकार. 6 महत्वपूर्ण धावा धावफलकावरती आल्यात आणि या 6 धावेच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती 45 धावा. 45 रन्स ऑन द बोर्ड. इथून मात्र हॅपीला आपला स्वाभाविक खेळ मैदानावरती नक्कीच साकारावा लागेल. षटकार आलाय. कॉन्फिडंट जरूर असणार आहे फलंदाज. पुन्हा एकदा उजव्याष्टी बाहेरचा चेंडू अप्पर कट केलाय. डी पेक्षा कव्हरला कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू गोळीच्या वेगानं सीमारेषा ओलांडताना 4 धावा चौकार. या चौकारानं संघ मात्र जाऊन पोहोचलाय अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती. अर्थातच 49 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मैदानावरती सुरू असताना 3 चेंडूंचा वाजवी खेळ संपलाय. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मैदानावरती सुरू आहे आणि काही महत्वपूर्ण टिप्स देत असताना मात्र इथे संघनायक मयूर खानावकर आपल्याला गोलंदाजाशी संपर्क साधतात. पण हॅपी सिंगचा जर आपण विचार केला तर कोण रोखणार या वादळी विस्फोटक फलंदाजाला? वादळी खेळ या मैदानावरती साकारले. तब्बल 6 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय आणि कमालीचा खेळ मात्र या मैदानावरती साकारलाय. यावेळेला शरीराच्या दिशेनं चेंडू फेकण्याचा मानस होता. डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू पंच आमच्या दिशेनं वळतायत. अवंतर चेंडूचा या ठिकाणी इशारा होता आणि या अवंतर धावेच्या बरोबरीनं मात्र सांघिक अर्धशतक पूर्ण होत आहे. 50 धावा धावफलकावरती लागतात त्या फलंदाजीकडे मॅच संघाच्या. अर्धशतक ज्यावेळेला धावफलकावरती लागतं मानसिक दडपण हे आपसुकपणे प्रतिस्पर्धी संघावरती आपल्याला पाहायला मिळतं आणि खास करून ज्यावेळेला लढत 5 षटकांची असते त्यावेळेला मात्र 50 धावा खूप निर्णायक या ठरू शकतात. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला चेंडू टोलावला गेलाय. क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे मात्र कल्पेशच्या चेंडू आवाक्याच्या बाहेर. त्यावेळेला मात्र वाईड सिक्सच्या कव्हरच्या दिशेनं चेंडू सीमारेखा पार. फलंदाज हॅपी सिंगच्या बॅटमधनं आलेला तब्बल 7वा चौकार. तर पहिल्या विकेटसाठीची ही सर्वोत्तम भागीदारी. एक नवा विक्रम मात्र आपल्या नावावरती केलाय तो स्मॅच संघानं. कमालीचा खेळ अगदी पहिल्या सामन्यापासून आपण पाहिलं तर हॅपी सिंगने जबाबदारीपूर्ण फलंदाजी केली. खरं पाहता हॅपी सिंग हवेमध्ये चेंडू खेळण्यासाठी लांबच लांब आणि उंच उंच षटकारासाठी हा खेळाडू ओळखला जातो. परंतु कमालीचा संयम या इनिंग मध्ये मात्र पाहायला मिळतोय. वैयक्तिक 35 या धावसंख्येवरती हा खेळाडू खेळतोय आणि जर याच प्रकारे याच फ्लो मध्ये फलंदाजी होत राहिली
तर वैयक्तिक अर्धशतक देखील या खेळाडूच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळेल. तब्बल 36 धावा धावफलकावरती या सिंगलनं हॅपी सिंगच्या नावावरती येतात आणि संघाची एकूण धावसंख्या मात्र 55 रन्स ऑन द बोर्ड. 55 तर 55 धावा धावफलकावरती आल्यात आणि सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पण सर्वोच्च पहिल्या विकेटसाठीची भागीदारीचा विक्रम मात्र आपल्या नावावरती केलाय. तो स्मॅच संघाच्या या दोनही सलामीवीर फलंदाजांना. नूरला थोडासा मानसिक दडपणाखाली आहे. उजव्या अष्टी बाहेरचा चेंडू आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पंच आमच्या दिशेनं नक्कीच या ठिकाणी कोणता इशारा नाहीये पंचांचा. षटक समाप्त होत आहे. चौथं आणि 4 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येतात त्या 55 धावा. हॅलो हॅलो 55 4 षटकांचा खेळ संपलाय. 55 धावा धावफलकावरती आल्यात. पण या ठिकाणी मात्र अप्रतिम फलंदाजी. दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. हॅपी सिंगचा विचार केला तर आपल्या वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती खेळत आहेत. तब्बल 13 चेंडूंमध्ये 7 चौकार 1 षटकार या इनिंग मध्ये साकारलाय आणि 276.92च्या सरासरीनं मात्र हा खेळाडू मैदानावरती खेळ करतोय. काय कमालीचा खेळाडू आहे. भागीदारीचा विचार केला तर 24 चेंडू अर्थातच 4 षटकांमध्ये 55 धावांची भागीदारी झाली. या स्पर्धेतली सर्वोच्च भागीदारी ज्यामध्ये सचिननं 13 धावांचं योगदान दिलंय आणि हॅपी सिंगनं मात्र तब्बल 36 धावांचं योगदान दिलंय. कमालीचा खेळ यावेळेस मात्र मैदानावरती दाखवला गेलाय. गोविंद गोरे अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी या गोलंदाजाच्या खांद्यांवरती दिली जाते. मोरिया 11 संघाचा विचार केला तर हा देखील एक आघाडीचा गोलंदाज आहे. पण तुम्ही एवढे उशीर केलाय गोविंद गोरेला गोलंदाजीसाठी पाचारण करण्यामध्ये. ज्या ठिकाणी गोलंदाज नूरलानं षटक हाताळलं कदाचित त्या ठिकाणी गोविंद गोरेकडनं षटक हाताळणं अपेक्षित होतं. परंतु हायवे एंडकडनं गोलंदाजी होणार आहे त्यामुळे कदाचित गोविंद गोरेला अंतिम षटकामध्ये या ठिकाणी पाचारण केलं जात आहे. संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती लेग बिफोर ची अपील मात्र या ठिकाणी जरूर केली गेली आणि फलंदाज हॅपी सिंग एक पारितोषिक जरूर आलं होतं. राजन सोना आमचे साथी समालोचक मित्र आमच्या समोर जोडले गेले होते मायक्रोफोनच्या माध्यमातून फोनच्या माध्यमातून आणि त्यांनी अनाऊन्स केलं होतं की जर हॅपीने 50 धावा पूर्ण केल्या तर मात्र हॅपीला तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक राजन सोना यांच्या माध्यमातून मात्र मधल्या एसटीच्या अगदी समोर सापडलाय. फलंदाज पहिला विकेट गमावलाय तो स्मॅश 11 संघानं. पण तो कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवलाय. अप्रतिम दर्जेदार क्लास क्रिकेटचा मात्र या खेळाडूंना यावर्षीच्या संपूर्ण क्रिकेट अंगणावर दाखवला आणि या इनिंग मध्ये ज्या प्रकारचा खेळ या मैदानावरती साकारला कोणत्याही प्रकारे चेंडू हवेमध्ये खेळण्याचा मानस दाखवला नाही. सर्वच्या सर्व तब्बल 7 चौकार त्याच्या बॅटमधनं आलेत आणि 7ही चौकार मात्र गॅपमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. इनेट नंबर 3 अंकित रावत यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आल्या मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस दाखवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नूरला चेंडूवरती येत आहेत. डेंजर एंडकडे आहे फलंदाज सचिन आणि 2 धावा मात्र या ठिकाणी नक्कीच धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. फलंदाज अंकित रावत इनेट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये. या 2 धाब्यांच्या बरोबरीने संघ पुढे सरसावतोय. 57 धावा धावफलकावरती येत आहेत. 57 रन्स ऑन द बोर्ड. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली हॅपी सिंगची. बिग विकेट ज्याला म्हटलं जाईल. सलामी जोडी फोडण्याचं काम गोविंद गोरेनं केलंय. हीच कामगिरी जर 4थ्या षटकामध्ये झाली असती तर नक्कीच मोरिया 11 संघ बाउन्स बॅक करू शकत होता. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, इथून देखील सामन्यामध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न हा मोरिया 11 संघाचा जरूर असेल. सिंगल आली आहे. सचिन दुसऱ्या धावेसाठी नेहमीच तयार आहे. एंड मात्र थोडासा चुकीचा निवडला गेलाय. गोविंद गोरे देखील नाराज आहे. 2 धावा याही चेंडूवरती अंकित केल्या जातात आणि या 2 धावेच्या बरोबरीनं अंकित रावत पोहोचते आपल्या वैयक्तिक 4. संघाला मात्र घेऊन जातो 1 गडी बाद. 59 59च्या घरात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके, कमीत कमी 1 मोठा फटका नक्कीच अपेक्षित केला जाईल.
अंकित रावत इनॅट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. 59 धावा धावफलकावरती आल्यात आणि यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक रोहित आहे. झेल मात्र पूर्ण केला जाणार. यश मिळते गोविंद गोरेला. फलंदाज अंकित रावत मात्र बाद होत आहेत. 3 चेंडूंचा सामना केलाय. 4 धावांचं योगदान दिलंय आणि हा दुसरा फलंदाज गमावला तोच मॅच संघाने. संघाची एकूण धावा संख्या 59 रन्स ऑन द बोर्ड. या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र सहज सोपा झेल पूर्ण करत असताना रोहितला आपण पाहिलं एक युवा खेळाडू मोरिया 11 संघाचा, पण तो अंतिम षटकामध्ये मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. ते मोरिया 11 संघाचं कौतुकास्पद कामगिरी आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये 39 धावा धावफलकावरती होत्या. चौथ्या षटकामध्ये 16 धावा देखील धावफलकावरती आपण पाहिल्या. तब्बल 55 धावा धावफलकावर होत्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत फक्त 4 धावा पाहायला मिळाल्या आहेत. यावेळेस उजव्याष्टी बाहेरचा चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू तटवलाय. नो मॅन्स लँड, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू मात्र जातोय सीमारेखा बार. फलंदाज सचिनच्या बॅटमधून आलेला आणखीन एक दर्जेदार चौकार. या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या ऍक्शन रिप्ले या ठिकाणी आपण पाहू शकतो. कमालीचा फटका एक्झिक्यूट केला गेलाय. टेक्निकल क्रिकेट आज मात्र मॅच संघाच्या सर्वच खेळाडूंना फलंदाजाने या मैदानावरती दाखवलाय. आणि यावेळेस बॉलर्स बॅक ड्राईव्ह गोलंदाजाच्या दिशेने हा चेंडू तटवलाय. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि फलंदाज अविनाश जाधवला मात्र परतावा लागेल. षटकाच्या अंतिम चेंडूवरती मिळते फक्त एकेरी स्वरूपाची धाव आणि या एकेरी धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 64 64 आणि विजयासाठी लक्ष्य मात्र असेल ते 65 धावांचं. 64 हॅलो 64 धावा झाल्यात. 65 धावांचं लक्ष आहे. 5 षटकांमध्ये 64 धावा उभारल्यात. 65 धावांचं लक्ष आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आमचे कॅमेरामॅन सोमनाथ रास्ते अप्रतिम कॅमेरा वर्क PTC लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच जुळले गेलेत. गेले अनेक वर्ष आपण त्यांची कामगिरी नक्कीच पाहतोय आणि या स्पर्धेचं म्हणेन की ज्यांच्या नावानं ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय दत्तकृपा क्रिकेट क्लब कळंबोली आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक 2022 आणि हा जो ध्वज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ हा ध्वज मात्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. विजयाची पताका कोणता संघ या ठिकाणी फडकवणार याकडे मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा जरूर लागून राहिल्यात. अगदी ज्या म्हणेन की डौलामध्ये हा विजयी पताका या ठिकाणी लहरतोय तो कोणता संघ विजयाचं सेलिब्रेशन या ठिकाणी नक्कीच करणार. पंच पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तर मी स्वयंसेवकांना विनंती करेल आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. इक्वेशन जर आपण पाहिलं फलंदाजीचं स्कोर कार्ड मॅच समरी आपल्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते. फलंदाज हॅपी सिंग 14 चेंडू 36 धावांचं योगदान दिलं. सचिन मात्र 13 चेंडू 16 धावांची उपयुक्त 18 धावांची उपयुक्त खेळी साकारली. त्यानंतर अंकितनं 2 चेंडू 3 चेंडूंचा सामना करत 4 धावांचं योगदान दिलं. तर अविनाश ज्याला कोणत्याही प्रकारच्या चेंडूचा सामना करता आला नाही मात्र धावबाच्या स्वरूपामध्ये हा फलंदाज बाद झाला. गोलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं तर गोविंद गोरे सर्वात सफल गोलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. 1 षटक 0 निर्धाव 2 धावा 9 धावा आणि 2 विकेट्स त्याने या इनिंगमध्ये साकारले नक्कीच या गोलंदाजीमध्ये. त्यानंतर नूरला 1 षटक 16 धावा कोणत्याही प्रकारचा विकेट नाहीये. त्यानंतर गोलंदाज अक्षय भुसारीचा जर विचार केला तर 2 षटकांमध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या. याही गोलंदाजाला कोणत्याही प्रकारची सफलता नाहीये. आणि गोलंदाज रोहित 1 षटक 0 निर्धाव 19 धावा आणि कोणत्याही प्रकारची सफलता नाहीये. पण येणारे 30 चेंडू 65 धावा विजयासाठीचं हे लक्ष असणार आहे.
सेमीफायनलची लढत आपण या ठिकाणी नक्कीच पाहतोय. दोन सलामीवीर फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे भिस्त असणार आहे या दोन सलामीवीर फलंदाजांवरती या 65 धावांचा पाठलाग करण्याची. पहिल्या दोन षटकांमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावा जर धावफलकावरती आल्या तर एक सकारात्मक सुरुवात मोरया 11 संघाची. आणि तो दमखम आहे फलंदाजीमध्ये. पण नितीन आहे, नितीनची बॅट आतापर्यंत तळपली नाहीये या स्पर्धेमध्ये, परंतु ही एक इनिंग आहे. असं म्हटलं जातं की खेळाडूचा जो फॉर्म आहे तो फॉर्म जरूर टेम्पररी असतो, परंतु जो क्लास असतो खेळाडूचा. पण नितीन जाधवचा जर आपण विचार केला तर कळंबोली क्रिकेटमध्ये मात्र या खेळाडूनं देखील आपल्या खेळानं एक वेगळा वलय निर्माण केला होता. आणि असा हा ताकदवर खेळाडू यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मोरया 11 संघाकडून. आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर प्रणय मैदानाच्या आतमध्ये एक मॅन ऑफ द मॅच प्रणयच्या नावावरती आहे. आणि या दोन खेळाडूंना जर पॉझिटिव्ह सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली, सकारात्मक सुरुवात जर आपल्या संघाला मिळवून दिली तर इथून देखील या 65 धावांचं लक्ष्य मैदानावरती साकारलं जाऊ शकतं. आणि ती क्षमता, ती गुणवत्ता या दोनही फलंदाजांमध्ये आवश्यकता आहे ती फक्त आपली गुणवत्ता या मैदानावरती सिद्ध करण्याची. संघर्ष करावा लागेल मोरया 11 संघाला. आणि असं म्हटलं जातं की तुमचा आजचा संघर्ष हा तुमचा उद्याचं सामर्थ्य निर्माण करणारा असतो. जर उद्या तुम्हाला या स्पर्धेची मेगा फायनलची लढत खेळायची असेल तर आज मात्र तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा या मैदानावरती करावी लागेल. अविनाश जाधवची 2 षटकं पुन्हा एकदा या सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण असणार आहेत. सर्वोत्तम गोलंदाजांच्या यादीमध्ये क्रमांक 1 वरती असणारा अविनाश जाधव पहिले षटक हाताळण्यासाठी मात्र या ठिकाणी सज्ज होतोय. पण चेंडू परीक्षण, चेंडूची चाचपणी, चेंडूची निवड या ठिकाणी मात्र केली जाते. चेंडू फायनलाइज केला गेलाय आणि तो चेंडू मात्र सोपवलाय तो गोलंदाज अविनाश जाधवच्या हातामध्ये. तर पुन्हा एकवार आमच्या व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवर अतिथी, क्रीडा रसिक आणि क्रिकेट खेळाडूंचा दत्तकृपा क्रिकेट क्लब कळंबोली आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक 2022 मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय भरतजी नारणवर साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित त्यांच्या संपूर्ण मित्र परिवाराच्या वतीनं आयोजित ही दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी चषक 2022च्या माध्यमातून येणारे 30 चेंडू विजयासाठी 35 धावांची गरज. 2 सलामीवीर फलंदाज मात्र सज्ज होत आहेत. 65 धावांची गरज आहे. 65 धावांचं लक्ष आहे. 30 चेंडूंचा हा सामना आहे. पहिल्या चेंडू उजव्या बाहेरचा. 5 षटकांची ही लढत आपण नक्कीच पाहतोय. सन्मान दिलाय पहिल्या चेंडूला अविनाश जाधव. तर 65 धावांचं लक्ष आहे. 2 सलामीवीर फलंदाज. पहिल्या चेंडूला सन्मान दिला नितीननं, मात्र काहीशी कानमंत्रणा. प्रणय आणि नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. क्षमता आहे, गुणवत्ता आहे मोरया 11 संघाचा विचार केला तर या वर्षीचा क्रिकेट हंगामामध्ये मात्र खूप काही स्पर्धा गाजवल्यात या संघानं देखील. या ठिकाणी आयोजक तिसऱ्या पंचांची मागणी, थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची या ठिकाणी मागणी केली जाते. हा खेळाचा एक भाग आहे. बऱ्याच वेळेला आपण अशा प्रकारचं चित्र टेनिस क्रिकेटमध्ये पाहतो. ज्या ज्या वेळेला तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये असतात त्यावेळेला मात्र गोलंदाजावरती थोडंसं मानसिक दडपण असतं आणि कदाचित या दडपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न मोरया 11 संघाचा. पण जरी खेळाडू युवा असले तरी अनुभव मात्र खूप आहे. पण नितीन जाधव सारखा अनुभवी खेळाडू या संघामध्ये, गोविंद गोरे सारखा अनुभवी खेळाडू या संघामध्ये, नुरला सारखा विस्फोटक फलंदाज या संघामध्ये आणि प्रणय हा एक विस्फोटक खेळाडू यावेळेस मात्र या संघामध्ये. त्यामुळे तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संजयजी मोढे जे आयोजक देखील आहेत या स्पर्धांचे आणि आता मात्र तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाज अविनाश सर्वोत्तम गोलंदाजाच्या यादीमध्ये असणारा गोलंदाज, परंतु आक्षेप गोलंदाजीवरती जरूर या ठिकाणी घेतला गेला. यावेळी सफल अक्रॉस द लाईन चेंडू मारायचा होता. थोडासा मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं सुरुवातीला. त्यानंतर मात्र मी म्हणेन दैव बलवत्तर ठरले. दोनही फलंदाज सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेत. इट्स अ बाय. कदाचित पंचांचा कोणता इशारा नाहीये, परंतु आपण या ठिकाणाहून पाहू शकतो चेंडू बायच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी 1 धाव फलकावरती जरूर अंकित केली जाते. चेंडू बॅटचा जर संपर्क झाला असता तर नक्कीच 4 धावा किंवा 6 धावा मिळाल्या असत्या. इतक्या वेगानं बॅट मात्र फिरवली होती फलंदाज प्रणयनं.
यावेळेला जमिनीला लगतचा फटका, भिडोपाडी कव्हरच्या मधून चेंडू तटावला जातोय. प्रोटेक्शन आहे डीपला. हॅपी सिंग चेंडूवरती येत आहे. चेंडू सर्वप्रथम अडवला जातोय, वेग कमी केला जातोय चेंडूचा आणि त्यानंतर मात्र चेंडूची उचल होते, परत फेकी होते. तोपर्यंत मात्र फलंदाजांना मिळतोय अवधी. धावा एकवटल्या जातात या चेंडूवरती 2 आणि या 2 धावींच्या बरोबरीने संघ पुढे सरकलाय. धाव फलकावरती धावा येत आहेत 4 धावा. 4 रन्स ऑन द बोर्ड. 4 धावा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज यावेळेला लॉफ केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र मिसकम्युनिकेशन होत आहे दोनही खेळाडूंमध्ये. क्षेत्ररक्षकांमध्ये झेल मात्र सुटलाय आणि जीवनदान मिळत आहे ते फलंदाज नितीन या फलंदाजाला. पण नितीन सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे कुठेतरी आपल्या संघाला मिळेल की पराभवाच्या गर्तेमध्ये ढकलणं. कारण हा असा खेळाडू आहे की जो खेळाडू मात्र या सामन्यामध्ये आपल्या संघाला विजयाच्या समीप नेऊन पोहोचवण्याचं काम आपल्या फलंदाजाच्या माध्यमातून जरूर करू शकतो. प्रणय इथे मात्र पुन्हा एकदा चूक होतीये क्षेत्ररक्षकाकडून. थर्ड मॅनला उभा असलेला क्षेत्ररक्षक मात्र चूक करतोय. जिथे सिंगल असायला हवी होती सिंगलच या ठिकाणी मिळते, परंतु क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतंय. स्टँडर्ड क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र तुम्हाला सुधारावा लागेल, कारण सामना महत्वपूर्ण आहे दोनही संघांसाठी. गोलंदाज यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह. गोलंदाजच्या दिशेने चेंडू तटवला गेलाय. तेजेंदर सिंग चेंडूवरती येत आहेत आणि धावेचा जर आपण विचार केला तर थोडंसं खराब क्रिकेट, लेझी क्रिकेट आपल्याला या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. धाव संख्या धाव फलकावरती सिंगल. एकेरी स्वरूपाची धाव षटक समाप्त होत आहे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धाव फलकावरती मात्र धावा येत आहेत. त्या बिनबाद 7 धावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत 7. अजूनही 24 चेंडूआडी 58 धावांची गरज. 24 balls 58 runs requires to win. 7 runs on the board for the loss of 0 wicket after 1 over. तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 7 धावा धावफलकावरती आल्या आहेत. अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं तर येणारे 24 चेंडूआडी 58 धावांची गरज. लक्ष मला मोठं आहे मोरया 11 संघासाठी, परंतु क्रिकेटच्या परिभाषेमध्ये अशक्य नक्कीच नाहीये. गोलंदाजीमध्ये पहिले परिवर्तन. गोलंदाज अंकित रावत एलआयजी एंडकडनं वैयक्तिक उड्यातील पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन. अंकित रावत लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. यावेळेला मात्र पावलांचा वापर. वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये हॅपी सिंग वेगाने चेंडूवरती येतात. सिंगल मात्र या ठिकाणी अंकित केली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावेंचा बरोबरीनं संघ मात्र पुढे सरकतोय. धावफलकावरती धावा येत आहेत. बिनबाद 9 धावा. व दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. ही जमेची बाजू आहे मोरया 11 संघासाठी, कारण दोनही विस्फोटक फलंदाज आहेत आणि या दोनही फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे 65 धावांचा पाठलाग करण्याची. परंतु या मैदानावरती गोलंदाजी कशा प्रकारे होणार, कोणता संघ या स्पर्धेमध्ये दाखल होणार, यावेळेला मात्र खराब लेंथ आणि त्याचा मात्र खरपूस समाचार. चेंडू जातोय 5चा इशारा. इट्स अ 6 ह्यूज. 6 धावा षटकार. या षटकाराला मात्र संघ पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावा मात्र येत आहेत 15 धावा. हळूहळू आता मात्र डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. पण नितीनचा झेल सोडला होता आणि तो झेल मात्र इथे महागात ठरणार, नो डाऊट. नितीन हा असा फलंदाज आहे की जो होत्याचं नव्हतं करून ठेवण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. स्मॅश संघाचा विचार केला तर काही प्रमुख खेळाडू जरूर अनुपस्थित आहेत, परंतु तरी देखील कमालीचा खेळ स्मॅश 11 संघाने मात्र या स्पर्धेमध्ये दाखवलाय. यावेळेस रिव्हर्स स्वाईप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. पंचांकडे आचारभूत नजरेनं जरूर पाहिलं गेलं, पण तो पंचाने मात्र निर्वाळा दिला. इट्स अ लिगल डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची होते संकताडी. या निर्धाव धावेला निर्धाव चेंडूने मात्र संघाची धावसंख्या स्थिरावलेली 15 धावा धावफलकावर. अजूनही 50 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. गोलंदाज अंकित. यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. कार्पेटच्या साह्यानं चेंडू वळवलाय. वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये सिंगल मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. थोडंसं रनिंग बिटवीन द विकेट जर आपण पाहिली तर थोडीशी कमकुवत बाजू आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. प्रणयचा विचार केला तर भारदस्त शरीरयष्टीचा फलंदाज आहे. मोठेच मोठे फटके मारण्यासाठी हा फलंदाज ओळखला जातो. रनिंग बिटवीन द विकेट फारशी या ठिकाणी अभिमानी की चांगली नाहीये दोनही फलंदाजांची. नितीनचा जर विचार केला
तर नितीनकडे अनुभव आहे, गुणवत्ता देखील आहे, परंतु गरज आहे नितीनला अगदी शेवटपर्यंत मैदानावरती उभे राहण्याची. षटक क्रमांक 2 या ठिकाणी सुरू आहे. धावा आल्या धाव फलकावरती 16 धावा, 16 रन्स ऑन द बोर्ड. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा मानस. बॉलच बॅक ड्राईव्ह, आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला जातोय सिली मिड ऑफला. क्षेत्ररक्षक अंकित रावत मात्र हळूहळू कमबॅक करताना आपल्याला नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2, 5 चेंडू झाले, शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि एकूण धावांचा विचार केला तर अजूनही 16 धावा धावफलकावरती. पण या चेंडूवरती जर षटकार आला तर नक्कीच 22 ते 25, आपण सुरुवातीला उल्लेख केला होता 25 ते 30 धावा, परंतु या चेंडूवरती जर षटकार आला तर 22 धावांपर्यंत मजल मारू शकतो मोरिया 11 संघ. आणि तो षटकार येणं गरजेचं आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये हॅप्पी सिंग चेंडूवरती येत आहेत. जोपर्यंत चेंडूची उचल होईल तोपर्यंत मात्र मिळते संधी दोनही फलंदाजांना. धावा एकवटल्या जात आहेत 2. षटक क्रमांक 2 देखील या ठिकाणी होते समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत बिनबाद 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. स्टील इक्वेशन जर आपण पाहिलं विजयासाठी लक्ष आहे 65 धावांचं, 18 धावा धावफलकावरती आल्यात म्हणजे अजूनही दोन षटकांच्या समाप्ती अखेर धावा आहेत 18. तर 18 धावा धावफलकावरती 9च्या सरासरीनं थोडीशी संत सुरुवात आहे, कारण 65 धावांचं लक्ष तुम्हाला गाठायचं आहे. 5 षटकांची लढत आहे आणि 2 षटकांमध्ये फक्त 18 धावा. P1 आणि P2च्या षटकामध्ये 9च्या सरासरीनं 18 धावा धावफलकावरती आल्यात. इक्वेशन जर अजूनही आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि 47 धावांची गरज. 15.66 ही सरासरी आता मात्र तुम्हाला राखायची आहे 3 षटकांमध्ये. आणि जर ही सरासरी राखायची असेल तर नितीन आणि प्रणय या दोनही खेळाडूंना मात्र आक्रमक खेळ या मैदानावरती दाखवावा लागेल. पहा कल्पेश मैदानाच्या आतमध्ये आलेत, कदाचित एक मेसेज जरूर घेऊन आलेत आपल्यासोबत. 15 चेंडू अजूनही 47 धावांची, 18 चेंडू अजूनही 47 धावांची गरज आहे. 3 षटकं आणि गोलंदाजीमध्ये मात्र कोणतंही परिवर्तन नाही आहे. अर्थातच गोलंदाज अविनाश जाधव आपल्या वैयक्तिक कोड्यातील दुसरा आणि सांघिक तिसरं षटक घेऊन स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू विकेट काढण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये, चेंडू हवेमध्ये. दुसरं जीवनदान इथे मात्र मिळतंय नितीनला आणि इथे मात्र मिळाली आहे. जिथे असायला हवा होता फलंदाज बाद तिथे मात्र धावफलकावरती धावा येत आहेत. टोटल 6 धावा. सो 106 रन्स. पंचांचा देखील इशारा येतोय. 6 धावा धावफलकावरती आल्यात. दिस विल बी द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. दुसरं जीवनदान मिळालंय फलंदाज नितीन जाधवला आणि इथून मात्र सामन्यामध्ये शिरकाव केला जाणार का. ओव्हर थ्रो आला, त्यामधून मात्र 4 ओव्हर थ्रोच्या माध्यमातून धावा आल्या आणि या 6च्या 6 धावा मात्र फलंदाज नितीनच्या नावावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील. नितीन ऑन स्ट्राईक. आज मात्र नितीनला कमालीचा खेळ या मैदानावरती दाखवावा लागेल. 2 झेल सुटलेत. स्मॅच संघाचा जर आपण विचार केला तर खूप चांगला खेळ पहिल्या सत्रामध्ये दाखवला. तब्बल 64 धावा धावफलकावरती उभारल्या. 65 धावांचं लक्ष दिलं मोरिया 11 संघाला, परंतु क्षेत्ररक्षणामधल्या छोट्या छोट्या चुका या कुठेतरी महागामध्ये जरूर ठरू शकतात. यावेळेला मात्र चेंडू मिडल ऑफ द बॅट नक्कीच घेता आला नाहीये. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येत आहेत. सचिन चुकी होणार नाहीये. झेल मात्र या ठिकाणी पूर्ण केला जातोय आणि ज्या फलंदाजाला मिळाले होते 2 जीवनदान तो फलंदाज नितीन जाधव यावेळेस मात्र तंबूच्या आश्रयाला. पहिला फलंदाज गमावलाय तो मोरिया 11 संघानं. यश मिळतंय गोलंदाज अविनाशला आणि कदाचित याकरताच अविनाशला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं. नितीनची विकेट महत्वपूर्ण विकेट होती आणि ती विकेट मात्र या ठिकाणी मिळवली गेली. 1 गडी बाद धावफलकावरती धावा आल्यात 24 धावा. धावफलकावरती अजूनही जर आपण इक्वेशन पाहिलं तर 15 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरता. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मैदानावरती सुरू असताना गोलंदाज
यावेळेला मात्र लोअर फुलटॉसचा चेडू वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये चेडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक कमालीचं क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळतंय. चेडूची फेकी मात्र चुकीच्या एंडला होते. 2 धावा धावफलकावरती अंकित होत आहेत. इक्वेशन मात्र बदललं जातंय. येणारे 14 चेंडू आणि आता मात्र गरज आहे ती 39 धावांची. 26 धावा धावफलकावरती आल्यात. प्रत्येक एका चेंडू मागे विजयाचं समीकरण बदललं जातंय. मोरिया 11 संघ लढवईच्या वृत्तीचा संघ नक्कीच या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 14 चेंडू 39 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये 25चं अंतर आहे, परंतु 2 मोठे फटके कुठेतरी सामन्यामध्ये पुन्हा एकदा बाउन्स बॅक करण्याची संधी मिळवून देऊ शकतात ते मोरिया 11 संघाला. प्रणय अजूनही मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर फलंदाज. क्षमता आहे या फलंदाजामध्ये, परंतु पहिल्या इनिंगमध्ये ज्या प्रकारे फलंदाजी पाहायला मिळाली प्रणयची, तो कॉन्फिडन्स मात्र कुठेतरी हरपलेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. या एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. 27 धावा धावफलकावरती आलेत. इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजूनही येणारे 13 चेंडू आणि 38 धावांची गरज. अविनाश जाधव चांगलं कमबॅक आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आला होता, परंतु त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक पाहायला मिळालं ते अविनाश जाधवचं. 1 विकेट नितीन जाधवची महत्वपूर्ण विकेट. फुलर लेनचा चेंडू हॅपी सिंग कडनं मात्र चूक होतीये. बॅकअप आहे, अंकित येत आहेत चेंडूवरती. धावा मात्र एकवटल्या जातात या चेंडूवरती 2 आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 29. तर 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर 29 धावा धावफलकावरती. अजूनही येणारे 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. तर बरोबरीसाठी 35 धावांची गरज. सामना जर इक्वली अर्थातच सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला या ठिकाणी नक्कीच विजयी घोषित केलं जाईल. अर्थातच निर्णायक विजयासाठी 36 तर बरोबरीसाठी 35 धावांची गरज मोरिया 11 संघाला. लक्ष थोडंसं कठीण आहे. बारा बॉल 36. हॅलो, 3 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. हॅलो, तर अजूनही 12 चेंडू आणि 36 धावांची गरज. सामना मात्र निर्णायक क्षणामध्ये आणि गोलंदाजीमध्ये तिसरा गोलंदाज वापरण्याचा निर्णय इथे मात्र घेतला गेलाय. सचिनच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अंतिम षटक कोणता गोलंदाज हाताळणार याकडे देखील संपूर्णपणे सामन्याचं भवितव्य असणार आहे. मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर अविनाशनं 2 षटकं हाताळली. 1 षटक हाताळलं गेलं सचिनच्या माध्यमातून, 1 षटक हाताळलं गेलं अंकितच्या माध्यमातून आणि अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी वैष्णवी या गोलंदाजावरती होती. आणि कदाचित तीच रणनीती याही सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 12 चेंडू 36 धावांची गरज. गोलंदाज सचिन. पहिला चेंडू थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकला गेलाय. प्रणयला मात्र निरुत्तर केलंय. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव येतोय आणि येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा कुठेतरी दबाव वाढवणारा चेंडू असणार आहे, तो फलंदाजी करणाऱ्या संघावरती. पण प्रणयला इथे मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक द्यावी लागेल ती गोविंद गोरेला. पण काहीशी कानमंत्रणा या ठिकाणी नक्कीच दिली जाते. सचिन चा जर आपण विचार केला, निर्णायक षटक सचिनच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. 5 षटकांच्या सामन्यांमध्ये 4थं षटक हे नेहमीच निर्णायक षटक असतं, जे जवळपास विजयाचं चित्र हे स्पष्ट करणारं षटक असतं. यावेळेला फ्लायटेड चेंडू होता, उंची दिली गेली होती जाणून बुजून चेंडूला आणि सलगच्या दुसऱ्या निर्धाव चेंडूला मात्र कुठेतरी जो दबाव आहे तो दबाव पुन्हा एकदा पाहायला मिळतोय तो मोरिया 11 संघावरती. 12 चेंडू 36 धावांची गरज होती. पहिले 2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. इक्वेशन मात्र बदललं. येणारे 10 चेंडू आणि 36 धावांची गरज. यावेळेला उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू आहे. पंच बाहेर निघतात, आमच्या दिशेने वळत आहेत. अवांतर चेंडूचा मात्र इशारा होतोय. इक्वेशन पुन्हा एकदा बदललं जातंय. येणारे 10 चेंडू आणि 35 धावांची गरज. 30 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी लक्ष आहे 65 धावांचं. अर्धा पल्ला जरूर या ठिकाणी गाठला जातोय.
पण तो कमालीची गोलंदाजी आहे. सचिनचं देखील कौतुक करावं लागेल सर्वप्रथम फलंदाजीमध्ये आणि त्यानंतर मात्र काय कमालीचा खेळ या मैदानावरती गोलंदाजीच्या माध्यमातून दाखवला जातोय. लेग बाय पंच इशारा या ठिकाणी करतायत. 31 धावा धाव फलकावरती. अजूनही जर आपण पाहिलं तर येणारे 9 चेंडूवाडी 34 धावांची गरज. अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. गोविंद गोरे ऑन स्ट्राईक आहे. पण या फलंदाजामध्ये क्षमता आहे 3 चेंडू 3 षटकार लगावण्याची. पडतो तो विक्रम या मैदानावरती केला जाणार का? बऱ्याच कालावधी नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा असणारा गोविंद यावेळेला मात्र पंच यस पंचांची देहबोली सांगते इट्स अ वाईट बॉल. एक धाव मात्र धावफलकावरती अंकित केली जाईल. इक्वेशन 9 चेंडू आणि 33 धावांची गरज. यावेळेस चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये घेतलाय. नो मॅन्स लँड. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू मात्र जातो टू बाउन्स इन टू द फेन्स. 4 धावा चौकार. या चौकाराला मात्र कुठेतरी जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स मात्र पुन्हा एकदा प्राप्त केला जातोय. अजूनही जर आपण पाहिलं तर येणारे 8 चेंडू आडी 29 धावांची गरज आहे. पण 2 चेंडू सामन्यामध्ये कमबॅक मिळवून देणारे 2 षटकार असतील. गोविंद गोरे ऑन स्ट्राईक. चौकार गोविंदाच्या बॅटमधनं जरूर पाहायला मिळालाय. इथे मात्र षटकार दाखवला जाणार का? फ्लाईटेड चेंडू होता. धीम्या गतीने चेंडू फेकला गेलाय. काय कमालीचा व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये. आज मॅच संघाच्या प्रत्येक खेळाडूने मात्र प्रभावित केलाय. फलंदाजीमध्ये सचिन आणि हॅप्पी सिंग कमालीचा खेळ मैदानावरती दाखवलाय. अंकित रावत गोलंदाजीमध्ये अविनाश जाधवनं मात्र कमालीची गोलंदाजी केली आणि त्यानंतर अष्टपैलू कामगिरी सचिनच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाले. यावेळेला पुन्हा एकदा धीम्या गतीने चेंडू फेकला गेलाय. सलगचे 2 निर्धाव चेंडू. येणारे 6 चेंडू आणि आता मात्र 29 धावांची गरज. चार षटकांच्या समाप्ती अखेर 36. 6 चेंडू 29. 6 बॉल 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. तर बरोबरीसाठी 28 धावांची गरज. इक्वेशन आपण नक्कीच स्क्रीनवरती पाहू शकता. 6 चेंडू 29 धावांची गरज आहे आणि अंतिम षटक फेकण्याची जबाबदारी मात्र पुन्हा एकदा गोलंदाज वैष्णव या गोलंदाजाच्या हातामध्ये. सामन्याचं भवितव्य सोपवलं गेलंय. इतिहास रचावा लागेल मोरिया 11 संघाला. 6 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे आणि जर या 29 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या तर नक्कीच या वर्षीच्या क्रिकेट हंगामामधला हा इतिहास असणार आहे. हा रेकॉर्ड असणार आहे. शेवटचे 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. गोलंदाज वैष्णव मागील सामन्यामध्ये कमालीचा स्पेल केला होता वैष्णवनं आणि त्याच वैष्णववरती मात्र पुन्हा एकदा विश्वास दर्शवला गेलाय तो स्मॅच संघाचा. सहा चेंडू 29 धावांची गरज. प्रणय ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू विकेट काढण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. थोडंसं फंबल सचिन या खेळाडूकडनं आणि एकच धाव. या ठिकाणी आता मात्र थोडासा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो कुठेतरी उंचावलेला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती फक्त सिंगल आली. एकेरी स्वरूपाची धाव आली. इक्वेशन मात्र बदललंय. 5 चेंडू आडी 28 धावांची गरज. 5-28 सलग 5 षटकार. या ठिकाणी मात्र मी म्हणेन की आता येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा कुठेतरी विजयाच्या समीप घेऊन जाणारा चेंडू असणार आहे. 4 चेंडू आणि 28 धावांची गरज. अंतिम षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. 2 चेंडू फेकले गेलेत गोलंदाज वैष्णवच्या माध्यमातून. धावा खर्च केले ते फक्त आणि फक्त 1 धाव. गोविंद गोरे स्ट्राईक. यावेळेस फुलर लेनचा चेंडू. जबरदस्त खेळ मॅच संघाने मात्र या स्पर्धेमध्ये दाखवलाय. कौतुकास्पद कामगिरी आहे. वैष्णव असेल, अविनाश जाधव असेल, हॅप्पी सिंग असेल, सचिन असतील, खूप कमालीचा खेळ. या सर्वच खेळाडूंना मात्र प्रभावित केलं. रेशम सिंगने देखील एक महत्वपूर्ण झेल टिपला होता प्रतीक ठाकूरचा आणि त्या पहिल्या सामन्यामध्ये मात्र त्या विजयाच्या दृष्टिकोनातून तो झेल मात्र खूप महत्वाचा ठरला होता. यावेळेला देहबोली सांगते
की नांगी टाकल्याप्रमाणे फलंदाजी आता मात्र मोरिया 11 संघाची जरूर पाहायला मिळते. जवळजवळ या स्पर्धेच्या मेगा फायनलचे दरवाजे मात्र खुले झालेत स्मॅच संघासाठी. सिंगल मात्र धावफलकावरती फक्त अंकित केली जाते. 4 चेंडू झाले, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. इक्वेशन जर आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि 26 धावांची गरज. गोविंद गोरे ऑन स्ट्राईक, केवळ औपचारिकता. इथे मात्र बिग हिट आलाय पण तुम्ही म्हणेल उशीर केलाय फलंदाजाला. षटकार आलाय आणि षटकारानं संघाची धावसंख्या मात्र धावफलकावरती 45 धावा, 45 रन्स ऑन द बोर्ड. एक चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. 1 बॉल 20 रन्स रिक्वायर्ड टू विन. एक चमत्कारच या सामन्यामध्ये तुम्हाला विजय श्री खेचून आणून देऊ शकतो, अन्यथा केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये मात्र बाकी आहे. पुन्हा एकदा गोविंद गोरे बिग हिट फलंदाच्या बॅटमधनं आली आहे, परंतु हा सामना मात्र जिंकलाय तो स्मॅच संघानं. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. तर पराभूत संघानं मात्र त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरतोय तो अर्थातच नो डाऊट मॅरेथॉन इनिंगच्या बॅटमधनं आली हॅप्पी सिंग ठरतोय या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी.